आमचा पहिला टप्पा क्रॉस झालाय. दमछाक झाली. अरे आवाज नको करू. त्या स्तंभांवर हे उभं आहे. आणि नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपली गड किल्ला मोहीम चालू आहे आणि आपण आज 15व्या किल्ल्यावर चाललो आहे. मागच्या आठवड्यात आपण भैरवगड आणि घनचक्कर केलं, म्हणजे 2 ट्रेक एका सोबत केले. म्हणजेच तो रेंज ट्रेक होता. जबरदस्त भयानक खराब हालत झाली होती, पण अशी मजा आली होती की रेंज ट्रेक परत केले पाहिजे. पण दर आठवड्यात अशी रेंज ट्रेक करायला परवडणार पण नाही आणि तेवढी बॉडी साथ पण नाही देत. माझी देते, बाकीच्यांचे नाही देत. तसं तुम्ही थंबनेल बघून तर गेस करूनच घेतात की कोणता व्लॉग असणार आहे हा. पण मी तरी पण सांगतो, इंद्राईकडे चाललो आहे आपण आज. आणि फायनली आम्ही पोहोचलोय बेस पॉइंटला. भरपूर वेळ लागला. तसं 3:15ला निघालो होतो आणि ट्रेक चालू केलाय तो 6 वाजता. आता इथून असं वर जायचं त्या टेकडीला. ही फर्स्ट पहिली टेकडी, त्याच्यानंतर अजून एक आहे आणि मग 3रा टप्पा. म्हणजे अशा 3 टप्प्यात चढाई होणार आहे. त्यानंतर पायऱ्या लागतील. 15-20 मिनिटात आमचा पहिला टप्पा क्रॉस झालाय. दमछाक झाली. डायरेक्ट स्ट्रेट ट्रेक होता हा. म्हणजे असे 3 टप्पे आहेत. भयानक दम लागलाय. हा पहिला झाला. आता आम्ही जिथे उभे तिथे, आणि हा इथे दुसरा आणि तो आपला इंद्राई. आणि या साईडला आलं की इकडे दिसतो तो राजदर किल्ला. तो जायच्या मागे दिसत असेल तुम्हाला. आम्हाला क्लाउड गॅदरिंग दिसली, आम्ही पळत चाललोय. जर दिसली तर तुम्हाला दाखवतोच. मित्रांनो, व्ह्यू पाहायचा आहे का? जबरदस्त आहे. डायरेक्ट जबरदस्त. म्हणजे फिलिंग डायरेक्ट एक्सप्रेस नाही करू शकत आहे. दाखवतो. 1 2. वर जेव्हा आपण जात असतो तेव्हा असं एक अवशेष आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे हे मंदिर टाईप काहीतरी वाटतंय, पण आता कन्फर्म नाही सांगू शकत नेमकं काय. त्यानंतर इकडे वर आल्यानंतर इथे अशी एक तलाव टाईप, म्हणजे असं पाणी अडवण्यासाठी बनवले गेले. आता त्या काळातले आहे की आत्ता कोणतरी बनवले काही कळणार नाही. आणि हे बघा काय चालू आहे, चोरी. जेव्हा आपण अशा वातावरणात येतो आणि असं सौंदर्य बघतो, तेव्हा आपल्याला देवाने काय काय दिलंय, आपण काय काय बघू शकतो याचा अंदाज येतो. आणि आपण माणसं छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख धरून बसतो आणि काय काय तर लोक आयुष्य पण संपवतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख धरत बसू नका. म्हणजे निसर्गाचं सौंदर्य बघा. खूप काही बघायचं बाकी. एकच आयुष्य, किती टेन्शन घेणार आहे. काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रवासी फक्त एका ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतात, ते स्वतःला पुन्हा एकदा भेटण्यासाठी असतात. सह्याद्रीच्या वाटांवर चालताना प्रत्येक पाऊल एक वेगळी गोष्ट सांगते. काळ बदलला, माणसं बदलली, पण हे किल्ले आजही तितक्याच अभिमानाने उभे आहेत. हे चुना आणि गुळ यांनी बांधलेलं आहे बरं का. जुन्या काळचं आहे हे. आता हे निसटलेलं आहे, पण हे बांधलेलं आहे. तर कधी बांधले काय आयडिया नाही. बादली टाकायला बनवली त्यांनी. पूर्ण डोंगर चढून आल्यानंतर जिथे पायऱ्या चालू होतात ना, तिथे असे हे टाक आहे. त्या स्तंभांवर हे उभं आहे. हे काय कळत नाहीये. हा बघा काय करतोय.
हे जसं पाण्याचं टाकं बघितलं ना तसे असे पूर्ण डोंगराच्या खाली टाके बनवलेले आहेत. म्हणजे गुफा टाईप आहे. म्हणजे पाणी साचवण्यासाठीचा पर्याय किती जबरदस्त बनवला होता. म्हणजे जसं डोंगरावरून पाणी खाली पडतं ते डायरेक्ट त्या टाक्यात जातं. म्हणजे असं मला तरी वाटतं, आता मला ते कन्फर्म नाही माहिती, पण तेच कारण असावं की ते डायरेक्ट आत्ता पण एवढा उन्हाळा झालाय आणि 2-4च पाऊस झाले असतील इथे, पण ते टाकं भरून आहे अजून सुद्धा आणि एकदम थंड पाणी आहे. आता पूर्ण चढून आलं, अशा कातळकोरी पायऱ्या बनवलेल्या आहेत. त्या अशा पायऱ्या, हा पूर्ण किल्ल्याचा भाग. इथे क्लाउड गॅदरिंग झालेली आहे, पूर्ण दिसतं इथून. पूर्ण वर आल्यानंतर अशी काय म्हणतात त्याला, दरी नाही म्हणता येणार, पण मग कातळकोरी पायऱ्या बनवलेल्या आहेत. म्हणजे आवाज तर थोडीशी विकटच आहे पण जबरदस्त आहे. चला पूर्ण कातळकोरी पायऱ्या चढून आल्यानंतर हे असं एंट्री गेट लागतं. नेमकंच तिथं गाय पण मिळते, त्यामुळे तिथं थांबून व्हिडिओ नाही काढता आला. हे अशी काही अवशेष बाकी आहेत. इथे दिसतंय बघा, चुना आणि आपली जी जुनी पद्धत होती त्याच्यात बनवलेलं होतं, तर ते आता मोकळे मोकळे झाले, पडलेले आहेत. आणि हा पूर्ण बाले किल्ला गडाचा अजून वरती जातोय, मग दाखवतो तुम्हाला. पूर्ण वर आल्यानंतर हे असे इथे वाड्याचे अवशेष दिसतात, दगडांमध्ये बनवलेलं. आता ते कालांतराने काहीच नाही राहिलंय. पूर्ण टॉपला हे बनवलेलं होतं, म्हणजे अजून पण एक अंदाज लावता येतो की इथे राहत होते लोक आणि आपला किल्ला होता, याच्यावरून तरी एक अंदाज लावता येतो. कसा वाटला बॅच? आपल्या ग्रुपचं नाव आहे, जो कोणी एस्टॅब्लिश केलाय माहिती का? तुमच्या भावाने आणि दोघं तिघं जे कोर मेंबर्स आहेत त्यांनी. म्हणजे मी एकट्याने तर नाही केला, जेवढे आपले रेग्युलर ट्रेकर्स आहे, जेवढ्यांना इंटरेस्ट आहे आणि खूप आवड आहे ट्रेकिंगची, तेवढ्यांनी मिळून हा ॲडव्हेंचर सीकर तयार केला आहे. हॅट्स ऑफ टू डेम. आणि मी पण 14वा ट्रेक आहे आज, 14वा किंवा 15वा असेल, कारण 13 आणि 14 सोबत केला आणि हा 15वा असेल. म्हणजे माझ्या स्वतःला वाटलं नव्हतं की मी ट्रेक करेल. ट्रेक तर केले, पण एवढे 15 ट्रेक रेग्युलर करणे माझ्यासाठी तरी जोक नव्हता. म्हणून कधी कधी स्वतःवर प्राऊड वाटतो. आणि एवढे 15 ट्रेक झाले का झाले की एक जी माणसं जिद्द असते, किंवा आपण जी गोष्ट आपण समजा एखादं दुःखात आहे, ते दुःख जर आपल्याला कमी करायचं असेल ना, तर अशा गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे ट्रेक करा 100%. आणि इथे असं तलाव बनवलेला आहे दगडांनी. थोडंसंच पाणी आहे. उन्हाचा अतिरेक एवढा होता यावर्षी, ही पूर्ण आटलेलं आहे, पण आता पाऊस झाल्यामुळे त्याच्यात पाणी आहे. त्यामुळे मोठा तलाव आहे पाणी साचवण्यासाठी. म्हणजे जिथं जिथं किल्ल्यांवर जातो तिथे एक गोष्ट प्रामुख्याने आढळून येते की कातळकोरीव जे आपले टाके असतात, या गोष्टी प्रामुख्याने आढळून येतात की पाणी किती महत्त्वाचं आहे आणि भरपूर साठा त्याचा केला जायचा आधीपासूनच. आपलं स्वराज्य होतं आणि भरपूर असे मुघल यायचे, निजाम यायचे आणि आपल्या किल्ल्यांवर त्यांना कब्जा करायचा असायचा. तर ते काय करायचे, वर्षानुवर्ष वेढे घालून किल्ल्याला बसायचे. त्यामुळे ज्या आवश्यक गोष्टी असायच्या,
की अन्न म्हणजे पूर्णच तो तेवढे वर्ष 2 वर्ष जेवढे असेल ते अन्न पुरलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी पुरलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर जेव्हा आपण जातो तेव्हा कातळकोरीव टाके दिसतात, भरपूर पाणी साठवण्यासाठी केलेली व्यवस्था दिसते. म्हणजे त्या काळात सुद्धा किती पुढचा विचार केला जायचा हे आपल्याला दिसून येते. आणि फायनली आपला ट्रेक समाप्त होतोय. मस्त किल्ला होता, छोटासा ट्रेक आहे पण मग व्ह्यू असा भेटला. माझ्या मागे दिसतोय तो इंद्राई किल्ला आणि तिकडे जो आहे ह्या टेकडीच्या मागे असेल तो राजदर किल्ला. तो आपण नेक्स्ट बघू आता कोणत्या याच्यात करायचा तो. आणि एक विशेष टिप्पणी, रतनगड, राजगड आणि भरपूर असे जे आपण बाहेर फिरतो खास व्ह्यूसाठी, जसं की क्लाउड गॅदरिंग आणि त्याच्यानंतर भारी व्ह्यूज आणि एकदम ॲस्थेटिक फोटोज वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी, ते तुम्हाला या एकाच ठिकाणी भेटेल. एकदम अंडररेटेड किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. आणि तुम्हाला रस्त्याचा व्ह्यू दाखवाल, तुम्ही इथं नुसतं खाली उभं राहून सुद्धा प्रसन्न वाटतं. तुम्ही एकदा रस्ता बघा आणि तिकडनं समोर जे दिसतं ते व्ह्यू बघा. जबरदस्त किल्ला आहे, म्हणजे एकदम अंडररेटेड. इंद्राई किल्ला म्हणजे कोणालाच माहीत नसेल, पण मग आपण अनएक्सप्लोर्ड ठिकाणी जातो म्हणून आपण तो घेतला होता. तर अतिशय छान असा ट्रेक झालेला आहे. व्ह्यू खतरनाक आले. तुम्ही ड्रोन शॉट तर बघितलं असेल, कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. हा होता आपला 15वा किल्ला. भेटूयात पुढच्या किल्ल्यावर. सिरीज कशी वाटली नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.